कृपया बंधाने सामना चालू करायचा आहे. आपल्याला हा टाइम संध्याकाळी महागात पडू शकतो. दरम्यान क्षेत्ररक्षण सजतंय. ग्राउंडला मानवंदना करून क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. आपल्या घोट ग्राउंडवरती खेळणारा हा संघ असेल. अनेक ठिकाणी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. सलामी हुई आपल्याला मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे. कृपया वेदवाडी संघाने आपला अतिरिक्त खेळाडू कृपया कॉमेंट बॉक्समध्ये पाठवा जेणेकरून सलामीचे फलंदाज मैदानामध्ये चांगला असेल गुलशन, हा चांगला असेल स्वप्नील. वैयक्तिक पहिल्यावर संघासाठी पहिलं षटक घेऊन आला आहे कॅप्टन कुल हितेश. पंचांच्या उजव्यामधून मारा करेल भूषण याला. चांगला सुरुवात होते चांगला असेल भूषण. वैयक्तिक पहिल्यावर संघासाठी पहिलं षटक घेऊन आला हितेश. सुंदर फटका बनावा लागला तिथे उंचावला चेंडू खेळ होते का खेळ खाली बाहेर येतो. सुंदर खेळ घेतो पहिला धक्का बसतोय. वेदवाडी या संघाला गुंजण्याच्या स्वरूपात मोठा धक्का म्हणावा लागेल. तिचा फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का म्हणावा लागेल. आता मात्र गुंजण्याची जागा घेण्यासाठी गेलाय पराग. सुंदर गोलंदाजी म्हणावा लागेल. सुंदर फटका होता परंतु उंच गेलेला चेंडू सुंदर झेल घेतला प्रांजल याने. आता मात्र लाइनमन लेफ्ट हँड बॅट्समन लेफ्ट हँड लाइनमन गुंजण्याची जागा घेण्यासाठी गेला आहे तो लेफ्टी बॅट्समन नवीन आलेला फलंदाज पराग. सुंदर गोलंदाजी करतो तिथेच आपल्या संघासाठी पहिला चेंडू झाला. पहिल्या चेंडूवरती एक मोठा गडी बाद करण्याची वेळ मिळाली गीतेश याला. आता मात्र गीतेश याचा पुढे चेंडू नवीन आलेला फलंदाज पराग पण कशा रीतीने खेळतोय. सुंदर चेंडू म्हणावा लागेल. चेंडू दोन धावांची समाधान मानतोय दोन्ही फलंदाज. तो धाव मिनिट आहे संघाचा वैयक्तिक खातं करतोय पराग. दोन या धावसंख्येने खेळायला तयार. गीतेशचा पुढील चेंडू परागसाठी. मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू वरतो क्षेत्ररक्षण हरवले परंतु एकच धाव दिली जाते. एकाच धावाची समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. जेटी रायटी असं कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. विदेशाचा पुढे चेंडू चांगला असेल स्वप्नील. त्याला चेंडू भरावा लागेल. वेदवाडी या संघाला गीतेशचा पुढील चेंडू सामना केलेला स्वप्नील. खराब चेंडू म्हणावा लागेल. वारंवार दोन चेंडू टाकले अतिरिक्त धावसंख्या. गीतेशचा पुढील चेंडू सामना केलेला स्वप्नील. परंतु दोन धावांचा जीवितचा पूर्ण करता दोन्ही फलंदाज. व्हाईट प्लस दोन टाकायची धावसंख्या होते. एकही बाद 8 धावा. वारंवार व्हाईट चेंडू टाकतोय. पहिले दोन चेंडू मात्र झुकर टाकले होते परंतु आता वारंवार अतिरिक्त चेंडू टाकतो. पुण्याच्या दिशेला पुढील चेंडू झुकर चेंडू भरावा लागेल. स्वतःच्या गोलंदाजीवरती धावचीत बाद करून स्वप्नीलला मात्र चमून परत पाठवलंय. दुसरा धक्का होतो स्वप्नीलच्या स्वरूपात वेदवाडी या संघाला. कोणतीही गरज नसताना धावचीत होतोय स्वप्नील. चुकीचा कॉल दिल्यामुळे धावबाद झाला स्वप्नील. आता मात्र स्वप्नीलची जागा घेण्यासाठी गेला आहे.
ही चेंडू अतिरिक्त टाकल्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या चेंडूवरती सुंदर विकेट मिळवले नितेशाने. आता मात्र नितेश कमबॅक करतोय का पाहूया. जेणेकरून पुढच्या चेंडूमध्ये आपल्याला समजेल. नितेशाचा पुढील चेंडू सामना करेल लेफ्टी बॅट्समन पराग. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची त्याला लागून चेंडू मात्र तिथे थांबला. एक चोटी धाव घेण्यात दोन्ही फलंदाजांना यश मिळते. दरम्यान शतक संपल्याचा इशारा येतोय पंच दिनेश गुरव यांच्याकडून. दरम्यानच्या एक षटकाचा ड्रॉप केला तर संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 9 धावा. कोणताही मोठा फटका पाहायला मिळत नाही आपल्याला. शांत रीतीने चाललेला हा सामना 2 गडी बाद 9 धावा झाला. आता मात्र वैयक्तिक पहिलं गोल संघासाठी दुसरे षटक घेऊन आला आहे. सार्थक वेगवेगळ्या गोलंदाज म्हणावं लागेल. सार्थक पराग खेळायला तयार. सार्थक याचा पहिला चेंडू परागसाठी सुंदर मारलेला फटका. पोहे किती धाव मिळत आहे. एक धाव तर पूर्ण केले. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे तिथे विवेक कडून. दोन धावांची समाधान मात्र दोन्ही फलंदाज. अजूनही मोठा फटका पाहायला मिळत नाही आपल्याला. चांगले जगून ठेवले गोलंदाजाने. आता मात्र पराग खेळायला तयार. सुंदर मारलेला फटका. पाहून किती धाव मिळतात. डिक्लेअर जोरदार दिलेला 2 धाव. फटका मात्र सुंदर होता परंतु डिक्लेअर बॉक्समध्ये गेलेला 2 धावा. लाईनमन एकत्र थांबायचं नाही. सगळीकडे थांबायचं लाईनमन. फटका मात्र सुंदर होता परंतु 2 धाव मिळत आहेत. आता मात्र पराग पुन्हा एकदा खेळायसाठी तयार. सार्थकचा पुढील चेंडू परागसाठी. खराब चेंडू म्हणावा लागेल. यष्टीरक्षण देखील बीट होतोय. व्हाईट प्लस 2 धावा. 29 धावा मिळत आहेत. 2 स्वरूपात धावा दिल्या जात आहेत. 2 स्वरूपात 3 धावा दिल्या आहेत. सार्थकने खराब चेंडू घालावा लागेल सार्थकचा. मात्र शांत चित्तेने खेळी करतोय. पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. सार्थकचा पुढील चेंडू पुन्हा एकदा मारलेला सुंदर फटका परंतु 2 धावांसाठी. सुंदर फटका म्हणावा लागेल पराग याचा परंतु 2 धावा मिळत आहेत. वारंवार डिक्लेअर बॉक्स मध्ये मारतोय चेंडू. 2 धावा मिळत आहेत. आता त्याचा पुढील चेंडू सामना करेल पराग. खेळायला तयार. मारण्याचा मोठा प्रयत्न होता परंतु नैसर्गिक चेंडू अडतो. एकच धाव मिळते. त्याच्यावरती समाधान मात्र दोन्ही बोलतात. पुन्हा एकदा प्रिपरेशनमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळेल. जोपर्यंत लेफ्टी बॅट्समन ग्राउंड मध्ये आहे तोपर्यंत हे असं चालू राहणार आणि प्लेअर हात्या लवकर फुगणार. आता मात्र सार्थकचा पुढील चेंडू सामना करेल किरण. पुन्हा एकदा खराब चेंडू म्हणावा लागेल. वाईट चेंडू टाकतोय. मित्रांनो संघाला पूर्ण स्वरूपात धावा मिळतात. पुन्हा एकदा काहीसा न समजलेला चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु काहीसा न समजलेला चेंडू किरण याला. दरम्यान षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटकांच्या धावानंतर संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 20 धावा. आता मात्र वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक खेळणार आहे सियोल. अजूनही लेफ्टी बॅट्समन आपल्याला मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. पराग असेल. पराग सुंदर खेळी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र सियोलचा पहिला चेंडू सामना केले लेफ्टी बॅट्समन पराग. मोठा मारण्याचा प्रयत्न होता परंतु पायाला लागलेला चेंडू परंतु एक छोटी धाव घेण्याची यशस्वी मिळतोय. दोन्ही बरोबर एकच धाव मिळते. एकाच धावाची समाधान मात्र संघाची वाढती धावसंख्या होते 21 धावा. ठीक आहे. पुढे चेंडू सामना करेल किरण. उंच मारण्याचा प्रयत्न होता परंतु दोन धावबाद होतोय. किरण चुकीचा कॉल घ्यावा लागेल. किरण खूप यावं लागतंय. तिसरा धक्का होतोय किरण याच्या स्वरूपात वेंद्रेवाडी या संघाला. आता मात्र 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्या धाव्यासाठी धावताना किरण मात्र बाद होतोय आणि तबूत परतोय. आता मात्र किरण याची जागा घेण्यासाठी गेला आहे विशाल. पराग मात्र अजूनही मोठा फटका मारण्याचा माणूस दिसत नाही आहे. सुंदर फटका म्हणावा लागेल. अशा न समजलेला चेंडू पराग याला.
तीन चेंडू भरावा लागेल. ठीक आहे, आता पुढे चेंडू चांगला करेल पराग. आणि इथे पराग बाद होतोय. मोठा धक्का बसतोय वेदरेवाडी संघाला परागाच्या स्वरूपात. हवा घोषित करायचं बच्चा एकच धाव. आता ते धावा येतात ना बच्चा. बच्चा आपण धावा येतात ना एकच. आता मात्र नवीन आणला विशाल. शिवचा पुढे चेंडू साठा गेले विशाल. उंच मारण्याचा प्रयत्न होता परंतु काय समजलं चेंडू विशाल याला तीन जातोय चेंडू. दरम्यान षटक संपण्याचा इशारा येतोय पंचांकडून. 3 षटकाच्या धावांच्या संघाची धावसंख्या होते 4 गडी बाद 24 धावा. 25 धावांचं मात्र कसं आव्हान ठेवलंय श्री आदेश्वर महालक्ष्मी क्रिकेट संघासमोर. मात्र चेंडू मध्ये 25 धावा करायच्या आहेत. झाडू लक्षम झाडू तिकडे आहे. झाडू एका पाठवणार नाही झाडू नाही. पंधरा चेंडू मध्ये 25 धावांचं आव्हान. आपण तिचा आवाज ठेवले पाहूया कशा रीतीने दोन्ही फलंदाज सलामीचे यानंतर होणारा सामना असेल. जय कळकेश्वर झरेवाडी विरुद्ध महारवनाथ करगुडे. दोन्ही संघाच्या कर्णधार आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहे. आपल्या नाणेफेकीचा कौल लगेच केला जाईल. दरम्यानचा विजेता सामना संपल्यानंतर लगेच आपला सामना खेळवला जाईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. आपले कर्णधार कॉमेंट्री पाठवा लगेच आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. दरम्यान चालू असलेला सामना आदेश्वर महालक्ष्मी संघवाडी विरुद्ध वेद्रेवाडी. वेद्रेवाडी संघाने 24 धावा करून 25 धावांचं आव्हान ठेवलंय श्री आदेश्वर महालक्ष्मी संघासमोर. कृपया शेतकऱ्यांचे सर्व खेळाडूंनी बसून घ्यायचे. बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आता मात्र वैयक्तिक पहिला संघासाठी पहिलं क्षेत्र घेऊन आला आहे आर्यन. त्याला असेल जितेश भावचंद्र असेल साहिल. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. मैदानाचा पुरेपूर माहिती असलेले दोन्ही फलंदाज. चांगलं होते सुरुवात. आर्यनचा पहिला चेंडू जितेशसाठी. जितेश खेळायला तयार. खराब चेंडू म्हणावा लागेल. व्हाईट प्लस 2 धावा मिळतात. एकूण 3 धावा दोन स्वरूपात धावा मिळत आहेत. कळकेश्वर झरेवाडी कर्णधार टाकण्याचा आहे. आणि त्याचा पुढे चेंडू सामना केली जितेश. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. नाणेफेकीचा गोल करतील प्रवीण गावडे. त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्याचा पुढे चेंडू जितेशसाठी. पुन्हा एकदा खराब चेंडू म्हणावा लागेल. अजून एकही चेंडू टाकण्यात यश मिळालं नाहीये. आणि याला वारंवार व्हाईट चेंडू टाकतोय. नाणेफेकीचा गोल वारंवार करगुडे संघाच्या वतीने लागलाय. त्याच्यामुळे निर्णय कळवायचा आहे. डेड बॉल. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. गावच्या बाहेर पडलेला चेंडू डेड बॉल. वाढून गेला. नवीन आलेला गोलंदाज असेल आर्यला मात्र वारंवार व्हाईट चेंडू टाकले परंतु काही सूर भेटला नाही. आणि मात्र परत गेला. आता मात्र नवीन आलेला गोलंदाज असेल किरण. हितेश खेळायला तयार. किरण देखील व्हाईट टाकतोय. पहिला चेंडू व्हाईट टाकला आहे. धावा कमी आहेत. पुन्हा एकदा मला चेंडू बॉल किती मिळतात. एक धाव जर पूर्ण केले दुसऱ्या धावेसाठी धावत आहे. 2 धावांची समाधान दोन्ही फलंदाज म्हणावा लागेल. अतिरिक्त एक धाव मिळते. 22 स्वरूपात 1 स्वरूपात 1 धाव मिळते. एकूण 3 धाव मिळत आहेत. त्याची वाढती धावसंख्या. शांत चित्तेने चाललेला हा सामना
ये नेता पोलीस चेंडू सामना करेल सलामीचा फलंदाज साहिल आपल्या दुसऱ्या बाला चेंडू सुंदर फटका मारावा लागेल होय किती मिनिटं नैसर्गिक असल्यामुळे चेंडू अडतोय 2 धावा तर पूर्ण झाल्या तिसऱ्या धावेची धावत आहेत 3 धावा याची सुविधा पूर्ण करतायत आणि 3 धावांची समाधान मानतात. अरे सौरभ आज सुट्टी आहे. सुंदर फटका मारली जातो आपल्या संघासाठी कोणताही मोठा फटका माणूस दिसत आहे त्यामध्ये क्रीडेचा पोलीस चेंडू सामना करेल इथे साफ चेंडू भरावा लागेल काही धाव वारंवार एक चेंडू टाकतोय एक जोडी वगैरे दोन्ही फलंदाज यशस्वी सुपर चेंडू भरावा लागेल किती जणांना सगळं स्वतंत्र चेंडू सगळ्याची वाढती धावसंख्या धावसंख्या होते ही धाव 14 आता मात्र साईडला असलेला साहिल त्याचा पुढे चेंडू साताकडे साहिल पुढे जो कामाचा प्रयत्न करतो बीट होतोय का पाहूया आणि इथे साहिल बाद होतोय 5% बसतोय साहिल याच्या स्वरूपात पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करतो सुंदर यष्टीरक्षण भरावं लागेल वेदवाडी संघाकडून सुंदर यष्टीरक्षण आईला मात्र बाद केले साहिल मात्र कबूल करतोय आईला धक्का बसतोय साहिल याच्या स्वरूपात आता मात्र साहिलची जागी घेण्यासाठी गेला आहे सय्यद मात्र सायला असे नव्या राजला फलंदाज सय्यद मोठे फटके मारण्यासाठी बाहेर असलेला फलंदाज आता मात्र क्रीडेचा पोलीस चेंडू त्यामध्ये सय्यद खेळायला तयार सुंदर फटका मारावा लागेल चेंडू भरावा लागेल 2 धावा पूर्ण झाले तिसऱ्या धावेपर्यंत दिसतोय आणि 3 धावांची समाधान संघाच्या सत्ताचा इशारा येतोय 3 टक्क्याचं धाव केलं तर संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 17 एक टक्क्याचं धाव केलं तर संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 17 धावा शांत जिद्दीत चाललेला सामना कोणताही आपल्याला मोठा फटका पाहायला मिळत नाही काही रिव्हर्ट करण्यात आता मात्र वैकी पहिल्या संघासाठी दुसरे क्षेत्र घेऊन आला आहे पियुष त्या ग्लासी सय्यद आपली दुसरे मला जिंदाबाजी जाऊन मिळत आहेत तिकडे वरती गेल्याचे 2 धावा मिळत आहेत सेम संघेर यांच्यासाठी खास बक्षीस आणि सौरभ संघेर यांच्याकडून 1 षटकार मारला तर 1 रुपयाचं पारितोषिक असेल 2 चेंडू भरावा लागेल 3 चेंडू भरावा लागेल पियुषचा बक्षीस टाकलं जात आहे सौरभ यांच्याकडून 1 षटकार मारा आणि 202 रुपयाचं पारितोषिक मिळवा पुन्हा एकदा खराब चेंडू मारावा लागेल वारंवार वाईट चेंडू टाकतोय पियुष मला तर सेम यांनी मनात धरले 30 मारायचं 200 मिळवायची संध्याकाळी 40 ला जायचं 1.5 बॉल आता मात्र पियुष आता पुढे चेंडू सामना करेल सय्यद मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न दिसतोय मोठा मारण्याचा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाव मिळते एकच धावाची सगळ्यांना मात्र दोन्ही फलंदाज आता मात्र स्ट्राईकला आहे फलंदाज जिथे पियुषचा पुढे चेंडू सुंदर मारलेला फटका घेतोय चेंडू आणि इथे चौकार घेतोय विजय होतो इथे श्री अतिशय विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन वेदरेवाडी संघाने आपली उपस्थिती दाखवली कमिटीच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक आभार दरम्यान आता होणारा सामना महाराष्ट्रात करगोळे विरुद्ध जय गंगेश्वर झरेवाडी